नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। आरआरसी सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीचा इम्पॅक्ट। अखेर अन्नदात्याला मिळाला न्याय, ज्वारी खरेदीला हिरवी झेंडी। कापसानंतर जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी हवालदिल, घरचे बियाणे उगवले नाही तर। अकोल्यात श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, शनिवार रविवार अकोलेकरांसाठी सर्वत्र उत्सव। आरआरसीच्या लाईव्ह दर्शन सोहळ्यानेच भक्त समाधानी, घरी टीव्ही मोबाईलवर होत आहे लाखो भाविकांना श्रींचे दर्शन। बार्शी टाकळीत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा मध्यवर्ती बँकेची पीक कर्जासाठी टोलवा टोलवी। आता सविस्तर बातम्या। 9 जून रोजी आरआरसी आणि सिटी न्यूज सुपरफास्टने अकोला तालुक्यातील ज्वारी खरेदीत शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला होता। या बातमीची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे। अकोल्यात अतिरिक्त 28,000 क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचा आदेश देण्यात आला आहे। अकोला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या ज्वारीची खरेदी न करता थेट ज्वारी खरेदी केंद्र राज्य शासनाने बंद केले होते। याविषयी आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्ट या सायन दैनिकाने 9 जून रोजी वृत्त प्रसारित करताच राज्य शासनाला जाग आली। राज्य शासनाने आज अकोल्यातील शेतकऱ्यांची सुमारे 28,500 क्विंटल ज्वारी नव्याने खरेदी करण्याचा आदेश दिला। या बातमीत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुमारे 25,000 क्विंटल ज्वारी खरेदी होणार आहे। राज्यात केवळ अकोला आणि अमरावती येथेच अतिरिक्त ज्वारी खरेदीचा आदेश राज्य शासनाने दिला आहे। आरआरसी नेटवर्कच्या बातम्यांमुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा न्याय या माध्यमातून मिळाला आहे। शासनाने अतिरिक्त ज्वारी खरेदीचा आदेश दिल्याने शेतकऱ्यांनी आरआरसी नेटवर्कचे अभिनंदन केले आहे। कापूस या नगदी पिकाला फाटा देत शेतकरी सोयाबीन या पिकाकडे वळला आहे, पण बाजारपेठेत सोयाबीनचे बियाणे मात्र उपलब्ध नसल्याची ओरड आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देत सोयाबीनचे बियाणे विकत घ्यावे लागत आहे। मान्सून उंबरठ्यावर दाखल झाला असून लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे। सोयाबीनचे भाव मात्र हमी भावापेक्षाही कमी आहेत। परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला। बियाण्याचे भाव मात्र 1.5 पटीने वाढले आहेत। मागील 3-4 दशकांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले आहे, पण योग्य व कसदार बियाणे मात्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे। कृषी विभागाचे या सर्व गोष्टींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असून सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची लूट होत आहे। बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असताना घरचे सोयाबीन वापरा असा सल्ला देखील कृषी विभाग देण्यास मागे पुढे पाहत नाही। कापूस या नगदी पिकाला फाटा देत शेतकरी सोयाबीन या पिकाकडे वळला आहे, परंतु यावर्षी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनची भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी यावर्षी 750हून अधिक वारकऱ्यांसह रथ, मेणा, टाळकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले। पारस, निमकरदा, गायगाव आणि भौरत येथे रस्त्यावर श्रींच्या पालखीचे हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले। तसेच ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या। ठिकठिकाणी माऊली भक्तांना पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची सोय केली। अकोला जिल्हा सीमेवरील स्वागत स्वीकारून वारकऱ्यांची ही मांदियाळी भौरत येथे मुक्कामी विसावली। श्री गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम 15 आणि 16 जून अकोला येथे आहे, तर 17 जून वाडेगाव, 18 जून पातूर, 19 जून श्री क्षेत्र डभा, 20 जून श्री क्षेत्र शिरपूर, 21 जून मसलापेन, 22 जून रिसोड असा राहणार आहे। शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंतचा तब्बल 33 दिवसांचा पायदळ 750 किलोमीटरचा प्रवास करीत पालखी दिनांक 15 जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल। श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे 55वे वर्ष आहे। श्री गजानन महाराज संस्थानची पालखीच्या स्वागतासाठी अकोलेकर भाविक सज्ज झाले आहेत। ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी इतर व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांची पालखी ही न्यारी या विशेष सोहळ्यात आरआरसी नेटवर्क भक्तांना घरोघरी आणि त्यांच्या मोबाईलवर जगात कुठेही पालखीचे दर्शन घडवित आहे। संतनगरी शेगाव येथून ही सुरुवात झाली ते राजराजेश्वर नगरीपर्यंत हा लाईव्ह सोहळा सुरू राहणार आहे। श्रींच्या रजत मुखवट्यावर पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता।
पालखीच्या अग्रभागी अश्व, बँड पथक, ध्वजधारी, त्यामागे भजनी मंडळ, टाळ मृदंगाच्या गजरात, गजाननाच्या जयघोषात पावल्या खेळणारे वारकरी, त्यानंतर फुलांनी सजवलेली श्रींची पालखी हे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते। हे सर्व याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य RRCच्या लाखो दर्शकांना सहज शक्य झाले आहे। रस्त्याच्या कडेने श्रींची प्रतिमा, मूर्ती यांची आकर्षक सजावट करून भजनांच्या सुरात स्वागत केले। अनेक ठिकाणी नागरिकांनी भजने सादर केली। भक्ती संगीत, भजनांच्या सुरात पालखीचे स्वागत झाले। RRC नेटवर्कने आज दिवसभर पालखीचे लाईव्ह प्रसारण केले। पुढील 2 दिवस श्रींच्या पालखीचे थेट प्रसारण होत आहे। भक्तांना पुढील 2 दिवस श्रींच्या पालखीचे लाईव्ह दर्शन टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक, RRC नेटवर्क मार्फत होणार आहे। भाविकांनी या लाईव्ह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन RRC नेटवर्क करीत आहे। टाळ मृदुंगाचा गजर, भजन कीर्तनाचा गगनभेदी निनाद, संतांच्या ओव्या, भारुडे आणि विठू नामाच्या गजराच्या भक्तीत तल्लीन होत 700हून अधिक वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात संत श्री गजानन महाराजांची पालखी अकोला जिल्ह्यात दाखल झाली। लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस मनात धरून पंढरपूरच्या वाटेने निघालेल्या श्री महाराजांच्या पालखीचे पारस निमकर्दा मार्गे भौरद येथे आगमन झाले आहे। 750 वारकरी भक्तासंगे मार्गस्थ झालेला श्री माऊलींचा मेळा सकाळी अकोला शहरात दाखल होणार आहे। संत श्री गजानन महाराज यांचा श्री क्षेत्र पंढरपूर वारीचा 55वा पालखी सोहळा यावर्षी नवचैतन्याने फुलून गेला। अकोलेकर लाखो भाविकांना श्रींच्या पालखीची आस लागली आहे। शनिवार आणि रविवार अकोला श्रींच्या पालखीचे वास्तव्य अकोल्यात आहे। भाविकांना त्यांच्या सोयीने श्रींच्या पालखीचे दर्शन घेता येईल। संत श्री गजानन महाराज अकोला येथील 2 दिवस मुक्काम अकोल्यात आहे। भाविकांसाठी पालखी दर्शनाची वेळ शनिवारी दिनांक 15 जून सकाळी 9:30 वाजता ते 11:30 पर्यंत डाबकी रोड खंडेलवाल विद्यालय येथे करता येईल। मुंगीलाल बाजुरिया शाळा मैदान येथे दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत होईल। रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 8 ते 10 पर्यंत शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी गोरक्षण रोड येथे पालखीचे दर्शन घेता येणार आहे। हरिहरपेठ जुने शहर जिल्हा परिषद शाळा टाउन येथे सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनाची वेळ असेल। दिवाळीमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने बडनेरा नाशिक दिवाळी विशेष मेमू गाडी सुरू केली होती। या गाडीला प्रवाशांचा मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली आहे। मार्चपासून रेल्वेने बडनेरा नाशिक मेमू सेवा पुन्हा सुरू केली। बडनेरा नाशिक मेमू 8 डब्यांची सोबत धावत होती। या मेमू गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आता प्रवाशांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी बडनेरा नाशिक मेमू 12 डब्यांची चालवण्यात येत आहे। या बडनेरा नाशिक मेमू गाडीला मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड थांबे आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने दिनांक 15 जून रोजी मुंबई ते गुवाहाटी दरम्यान एकेरी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे। ही गाडी भुसावळ, अकोला, नागपूर, बिलासपूर, खरगपूर, मालदा टाउन, कामाख्या दरम्यान धावेल। घोरपड ही शेतकऱ्यांची संरक्षक असून त्यांना वाचवण्याची गरज आहे। अशीच एक घोरपड बाजार समितीत अडकली होती। तिचा बचाव करण्यासाठी बाळकाळणे समोर आले आणि त्यांनी त्या घोरपडला वाचवीत जंगलात सोडले। कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्यातील चंदू पाटील यांच्या अडत दुकानात ही घोरपड आली। त्यांनी घोरपड वाचवण्यासाठी सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांना बोलावले। त्यांनी तिला पकडून वन विभागामार्फत जंगलात सोडले। बाळकाळणे यांनी माहिती दिली की घोरपडींना जीवनधांद्या यांचे संरक्षण करणे म्हणजे शेतकरी बांधवांचे संरक्षण सापापासून होते। छोटे साप घोरपड खाते। जमिनीत लपून बसलेले साप घोरपड सहजतेने पकडू शकते। त्यामुळे घोरपड ही संरक्षक आहेत। मनुष्य हव्यासापोटी हिला अन्न समजून शिकार करतात, मात्र स्वतःचे व निसर्ग साखळीचे फार मोठे नुकसान करतात। कायद्याने घोरपडी पकडण्यास, डांबण्यास आणि खाण्यास गुन्हा आहे। बाळकाळणेंनी वन्यजीव सेवेत शिकाऱ्या जवळून पकडलेल्या आणि स्वतः जाऊन वाचवलेल्या मोठ्या घोरपडी असंख्य वाचवून विशेष घोरपड सेवा केली। ही घोरपड वन विभाग सूचनेनुसार बाळकाळणे आणि चालक आलासिंग राठोड यांनी सुरक्षित जंगलात सोडली। शहरातील काही अपघात प्रवण स्थळ अजूनही दुर्लक्षित आहेत। त्यांच्या दुरुस्तीसाठी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। लक्झरी स्टँड रोडवरचा टर्निंग हा मोठा आहे। या ठिकाणी अनेक अवजड वाहने धावतात। त्याचबरोबर नजीकच्या रस्त्यावर साईड पट्ट्या या नीट न भरल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरली तर थेट अपघात होऊन
गाड्या जागेवर उलटू शकतात। त्यामुळे भरधाव वाहने ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी रस्त्याची डागडुजी बरोबर साईड पट्ट्या देखील मजबूत करण्याची गरज आहे। या रस्त्यावर मोठ्या वाहनांची वर्दळ असते। ही वर्दळ पाहता याविषयी महापालिका बांधकाम विभागाने दखल घेण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली। या ठिकाणी रस्ता उंच आणि लगेच खोल खड्डा अशी स्थिती असून भरधाव वाहनांचे नियंत्रण राहिले नाही तर मोठा अपघात होऊ शकतो। जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची गंभीर समस्या असून बार्शी टाकळी येथे शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना घेरले। त्याचबरोबर आज उपोषण देखील केले, पण या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार आणि खासदारांचे दुर्लक्ष का असा प्रश्न शेतकरी विचारत आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये शेतकरी कर्ज मागण्याकरिता गेले असता सदर बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला। मार्च 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज दिले होते त्या शेतकऱ्यांकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांच्याकडून कर्ज वसूल केले असून सदर शेतकऱ्यांनी पूर्णतः कर्ज भरले आहेत व त्यांना असे सांगण्यात आले की जून महिन्यातली पेरणी अगोदर आम्ही तुम्हाला कर्ज देऊ। शेतकऱ्यांनी कर्ज भेटणार असल्याने पूर्ण कर्ज भरले, पण आता शेतकरी कर्जासाठी फिरत आहेत। राज्य सरकारने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे। आज बार्शी टाकळी येथे शेतकऱ्यांनी उपोषण देखील या विरोधात केले। पीक कर्ज शेतकऱ्यांना भेटत नसताना आमदार खासदारांचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत। दरम्यान याविषयी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा केल्यावर त्यांनी चुप्पी साधली। याविषयी आज बार्शी टाकळी येथे शेतकऱ्यांनी उपोषण करत या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। शेतकरी पीक कर्जाविषयी जिल्ह्यात केवळ RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्ट या दोन माध्यमांवर वस्तुनिष्ठ बातम्या प्रसिद्ध होत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी RRCचे अभिनंदन केले आहे। ते 6 महिने झाले, त्याच्यानंतर अवसानातून काढण्यासाठी याचे 3 महिने झाले प्रयत्न चालू आहेत। बँक लोटे यारवर, यार लोटे बँकेवर, कास्तकाराकडून वसुली 100% करून घेतली। 40% कास्तकार असे आहेत की याच्यावर पूर्ण वसुली केल्यावरही हे सुद्धा कर्ज देऊन नाही राहिले। 8 दिवसांत देतो, 1 महिन्यात देतो, 15 दिवसांत देतो, असं करता करता पुऱ्या बार्शी टाकळीच्या कास्तकाराला वेळी धरण्याचं काम या बँकेनं आणि यार ऑफिसने केलेलं आहे। तरी यांनी जर उद्यापर्यंत कर्जाचा बंदोबस्त केला नाही तर परवाला सगळेच बार्शी टाकळी वासी उपोषणाला बसतील। सर, शेतकरी लोक कर्जासाठी तर आलेले आहेत, तर यांना कर्ज का परत देऊन नाही राहिले? मार्च महिन्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांनी पैसे भरून घेतलेले आहेत, तर आपण कर्ज का देत नाही बँक? बोला, काय अर्थ आहे तुम्हाला? पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। RRC सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीचा इम्पॅक्ट। अखेर अन्नदात्याला मिळाला न्याय, ज्वारी खरेदीला हिरवी झेंडी। कापसानंतर जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी हवालदिल, घरचे बियाणे उगवले नाही तर। अकोल्यात श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, शनिवार रविवार अकोलेकरांसाठी सर्वत्र उत्सव। RRCच्या लाईव्ह दर्शन सोहळ्यानेच भक्त समाधानी, घरी टीव्ही मोबाईलवर होत आहे लाखो भाविकांना श्रींचे दर्शन। बार्शी टाकळीत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा मध्यवर्ती बँकेची पीक कर्जासाठी टोलवा टोलवी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।